नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे 3 पाईल्स ठेवणार आहोत. त्यातली एक निवडून तुम्हाला तुमचं रीडिंग पाहायचं आहे. आजचा आपला विषय आहे येणारं 2025चं वर्ष तुमच्यासाठी कसं असेल. पाईल नंबर 1. आणि ब्लँक कार्ड पण पाईल नंबर 1 साठी काय कार्ड्स आहेत. पाईल नंबर 1 साठी काय कार्ड्स आहेत.
इथं पहिलं कार्ड आलं आहे ते रिकामं आहे. म्हणजे तुम्ही तुमचं भविष्य, तुम्ही तुमचं भाग्य स्वतः लिहू शकता. आत्तापर्यंतची तुमची जी काही कर्म आहेत ती क्लिअर झाली आहेत. त्यामुळे आता येणारा काळ तुम्ही स्वतःच्या हाताने लिहू शकता. किंवा हे कार्ड असं सुद्धा सांगतं की काहीतरी नवीन तुम्ही स्वतः घडवाल. तुम्हीच स्वतःचे शिल्पकार आहात, हे कार्ड सांगत आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचं आहे, काय नेमकं तुमचं ध्येय आहे, हे तुम्हाला निश्चित करून त्याप्रमाणे योजना तुम्हाला कराव्या लागतील. तर तुम्हाला त्यात यश मिळेल. अन्यथा तुम्ही जर लक्ष दिलं नाहीत तर त्या अपयशाला सुद्धा तुम्हीच कारण ठरू शकता. इथे पहिलं कार्ड हे पहिल्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या पहिल्या 3 महिन्यांसाठी हे कार्ड आलं आहे. इथे ह्या कार्ड्सवरून हे लक्षात येत आहे की पहिल्या 3 महिन्यात तुम्ही कामात खूप व्यस्त राहाल. त्यामुळे अनेक वेळा कामांच्या सबबी सांगून तुम्हाला अनेक कार्यक्रम, म्हणजे आपले कौटुंबिक किंवा अजून कोणतेही कार्यक्रम जिथे आपण एकत्र येतो, हसतो, मजा करतो, तर असे अनेक कार्यक्रम तुम्हाला कामामुळे टाळावे लागतील. या खारुताईप्रमाणे तुम्ही तुमचं काम गुपचूप शांतपणे करत राहाल. कोणालाही त्या कामात तुम्ही काय केलं आहे, किती केलं आहे याचा काही अंदाज न देता तुम्ही फक्त ते काम करत राहाल आणि तुमची प्रगती तुम्ही साधत राहाल. पण त्याबद्दलची वाच्यता तुम्ही कुठेही करणार नाही. अशी ऊर्जा इथे या पहिल्या 3 महिन्यासाठी दिसत आहे. पण या कार्यक्रमांना न जाता सुद्धा तुम्ही आनंदी राहाल. तुम्हाला तुमच्या कामात आनंद मिळेल. हा व्यस्तपणा तुम्हाला त्रासदायक होणार नाही हे नक्की आहे. एक समाधान तुमच्या कामात तुम्हाला मिळेल आणि त्यात यशसुद्धा तुम्हाला मिळू शकतं. त्याच्या पुढे एप्रिल, मे आणि जून ह्यासाठी ही कार्ड्स आहेत. ह्या कार्ड्सवरून असं लक्षात येतं आहे की तुमच्यात माँ कालीची ऊर्जा आहे. माँ कालीची ऊर्जा म्हणजे काय, तर तुम्ही निर्भयपणे तुमची कामं करत असता. आणि तुम्ही स्वतः सकारात्मकच आहात. पण सकारात्मक ऊर्जा जेवढी आपली वाढत जाते तेवढी नकारात्मक माणसं आपल्याकडे जास्त येत राहतात, जास्त आकर्षित होत राहतात. हा ब्रह्मांडाचा नियम आहे. त्याप्रमाणे तुमचं हे दैवी स्वरूप असंख्य नकारात्मक ऊर्जेला तुमच्याकडे आकर्षित करेल. म्हणजे जिथे माँ कालीचं स्वरूप आहे तिथे नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात असतेच.
तर या नकारात्मक ऊर्जेकडून तुम्हाला काही प्रमाणात त्रास होऊ शकतो. कोणीतरी तुमच्या आयुष्यात येणार आहे. री-एंट्री ऑफ समवन म्हणजे अशी व्यक्ती जी तुम्हाला प्रिय आहे, अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा येईल. किंवा प्रिय नसली तरी जी कोणीतरी जुन्या ओळखीतलं किंवा असं काही. पण ह्या व्यक्तीपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. तुम्हाला हुशारीने अशा लोकांशी बोलावं लागेल, सतर्क राहावं लागेल. कारण ह्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतील, त्या तुम्हाला आनंद देतील, प्रेम देतील, पण त्याचबरोबर त्यांचे काही छुपे डाव असू शकतात. जे तुम्हाला तुमच्या प्रगतीपासून खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. यासाठी तुम्ही सतर्क राहायची आवश्यकता आहे. ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की तुम्ही सुरक्षित आहात. ब्रह्मांडाची सुरक्षा तुम्हाला मिळत राहील ब्रह्मांडाकडून. परंतु ह्या नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला सतत सावध राहावं लागेल. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे 3 महिने आहेत, त्यात बुद्धाचं कार्ड आलं आहे. म्हणजे आणि हे सर्कल कंप्लीट होतं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येवर, जीवनशैलीवर लक्ष द्याल. अनेक पुस्तकं वाचाल. कदाचित एखादा कोर्स तुम्ही करू शकाल किंवा काहीतरी नवीन जिथे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल असं काही कराल. किंवा मेडिटेशन, ध्यान अशा गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात कराल. ह्या गोष्टींना तुम्ही जास्त वेळ द्याल आणि आपल्या रोजच्या आयुष्यात पुस्तकं, ध्यान ह्याला आपण कसा वेळ देऊ शकतो ह्यासाठी तुम्ही तुमचं एक टाईम टेबल बनवा. तुम्हाला सतत स्वतःवर नजर ठेवावी लागेल की माझं आज हे सगळं होतंय की नाही. नाहीतर भरभर वेळ निघून जातो आणि आपण आपली घरातली कामच करत राहतो, जी कधीही न संपणारी असतात. जर तुम्ही पुरुष असाल तर तरीसुद्धा तुमची काही बाहेरील कामं असतात, तर त्या ह्याच्यात तुम्ही ध्यानासाठी, पुस्तकांसाठी, ज्ञानासाठी वेळ काढाल. त्याकरिता वेळ द्यायला तुम्हाला आवडेल. असा हा तुमचा जुलै टू सप्टेंबर जाणार आहे. त्याच्यापुढे आला ह्या 2025चा शेवटचं क्वार्टर म्हणजे शेवटचे 3 महिने. ह्या तिथे स्नेलचं कार्ड आहे आणि खाली साप, त्याच्या खाली लायन आणि इथे सेक्शुअल एन्काउंटर आणि इथे नकारात्मक ऊर्जा आली होती. याचा अर्थ
तुम्ही तुमच्या कामात हळूहळू प्रगती कराल, तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल, पण ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ती कुठेतरी तुम्हाला या वर्षाच्या अखेरीस काही प्रमाणात त्रास देऊ शकते. त्यांचा हेतू काहीतरी वाईट असू शकतो किंवा ह्या पिरियडमध्ये ते जेव्हा तुमच्या आयुष्यात आले तेव्हा ह्या काळात त्यांचे हेतू काहीतरी वाईट असतील, पण या हेतूवर तुम्ही एखाद्या सिंहाप्रमाणे मात कराल. तुम्ही या नकारात्मक ऊर्जेवर विजय मिळवाल आणि तुमची जी काही क्रिएटिव्हिटी आहे, कलात्मकता आहे, जे काही कार्य तुमचं आहे, ज्याच्यात ही माणसं तुम्हाला अडवू पाहतील किंवा कुठेतरी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, तर त्या सगळ्यावर तुम्ही विजय मिळवाल. पण ह्या स्नेलप्रमाणे, ह्या गोगलगाईप्रमाणे त्याचा कुठेही गाजावाजा तुम्ही करणार नाही. तुम्ही अगदी शांतपणे, हळुवारपणे तुमचं काम करत राहाल. एकंदरीत ह्या पूर्ण वर्षात तुम्ही स्वतःची प्रगती कशी करू शकता ह्याकडे लक्ष द्याल. पण तुम्हाला अनेक ज्या बाकीच्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्यांच्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवावं लागेल, त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करावं लागेल आणि सतर्क राहावं लागेल. हे होतं तुमचं 2025चं रीडिंग, पाईल नंबर 1. तुम्हाला हे जर रीडिंग आवडलं असेल तर लाईक्स द्या, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. यामुळे मला प्रोत्साहन मिळतं आणि तुम्हालाही अशाच व्हिडिओजद्वारे मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. आता आपण पाईल नंबर 2साठी रीडिंग पाहणार आहोत आणि त्यासाठी कार्ड्स आधी काढून घेऊ.
पाय नंबर 2. तुमच्यासाठी इथे कार्ड्स आली आहेत. पाईल नंबर 2. या 2025चं ओव्हरऑल रीडिंगसाठी कार्ड आलं आहे बुध ग्रह. बुध ग्रह तुमची राशी मिथुन राशी असू शकते किंवा तुमची कन्या राशी असू शकते किंवा या राशीचे जरी तुम्ही नसलात तरी ही पाईल जर तुम्ही निवडली आहे तर या रीडिंगद्वारे तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन नक्कीच मिळेल. इथे बुध ग्रह जसा कन्या राशी मिथुन राशीला दर्शवतो तसंच तिसऱ्या घराला म्हणजे भावंड किंवा भावंडांसंबंधित हे रीडिंग असू शकतं. जास्त करून ठीक आहे. पहिले जे 3 महिने आहेत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च यासाठी कार्ड्स आले आहेत. हे माशाचं कार्ड, कबुतराचं, लॉयल्टीचं आणि हे मंकीचं कार्ड ॲक्च्युली रिव्हर्स होतं पण मी हे असंच ठेवलं आहे. तुम्ही शांतपणे तुमचं आयुष्य जगत राहाल. जे काही तुमच्या आयुष्यात आहे त्याच्याशी संघर्ष करत एखाद्या माशाप्रमाणे तुम्ही पोहत राहाल. तुम्ही एक विश्वासपात्र
अशा व्यक्ती आहात. त्यामुळे तुमची मॅच्युरिटी, परिपक्वता या पहिल्या 3 महिन्यात वाढेल. बुध ग्रह हे सुद्धा सांगतो की तुम्ही ह्या वर्षभरात जास्त जागृत, हुशार व्हाल. हे सुद्धा या कार्डवरून दर्शवलं जात आहे. जुलै टू सप्टेंबर या काळात काही अशा गुप्त गोष्टी असतील ज्या तुम्हाला माहीत नाहीत, ज्या तुमच्या सुखी समृद्धी, तुमचं जे आयुष्य आहे, मग ते तुमचा पैसा असेल किंवा तुमचं कुटुंब असेल, तुमची मुलं असतील, हे जे काही तुमचं वैभव आहे त्यात काही तुम्हाला त्रास होऊ शकतो. काही चिंता तुम्हाला असू शकतात किंवा मुलांबद्दलच्या काही चिंता तुम्हाला असू शकतात. तर इथे तुम्हाला सांगितलं जात आहे ब्रह्मांडाकडून की तुम्ही चिंता न करता सकारात्मक राहा. देवावरचा विश्वास तुमचा कायम ठेवा. ह्या बाळाच्या कार्डवरून असं सुद्धा सांगता येईल की तुम्ही काहीतरी नवनिर्मिती कराल, त्यात काही तुम्हाला अडचणी येऊ शकतात, पण आणि ज्या तुम्हाला माहीत नाहीत अशा काही गोष्टी असू शकतात. आणि पैशाची आवक-जावकसुद्धा चंचल असू शकते. म्हणजे आर्थिकदृष्ट्या काही त्रास होऊ शकतो असं सुद्धा होईल. तर अशा चिंता तुम्ही न करता तुम्ही तुमचं जे काही ध्येय आहे त्यावर तुम्ही लक्ष ठेवा, असं ब्रह्मांडाचं इथे म्हणणं आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात देवी हे बेलचं कार्ड, सिक्रेट ॲडमायरर आणि बिल्डिंग स्ट्रॉंग बेसचं कार्ड रिव्हर्स होतं. म्हणजे याचा अर्थ ह्या बेल्स काही चांगली बातमी देणाऱ्या वाटत नाही आहेत, तर वॉर्निंग बेल वाटत आहेत. तुम्हाला इथे सतर्क राहावं लागेल. कोणीतरी गुप्तपणे तुमच्या ह्या सगळ्या वैभवाची स्तुती तर करत आहे, पण तुमचं जे काही चांगलं चाललेलं आहे त्याच्यावर त्या व्यक्तीची वाईट नजर आहे. ही नकारात्मक ऊर्जा असू शकते जी एकीकडे खूप चांगलं बोलतेय पण मनात वाईट हेतू ठेवलेले आहेत. तुमच्याबद्दल त्या माणसाने काही गोष्टी योजल्या आहेत की जेणेकरून तुमची प्रगती थांबेल. तुमचं आयुष्य जे काही सुखाचं आहे त्यात काहीतरी अडथळे निर्माण होऊ शकतील, असं काहीतरी ही व्यक्ती करू पाहते. अशी कोणीतरी व्यक्ती आहे जी कदाचित तुम्हाला माहीत नाही, पण तुमच्या पाठीमागे असे काही हेतू ठेवून आहे. तर अशा व्यक्तीपासून सप्टेंबर ते डिसेंबरच्या काळात तुम्हाला काही त्रास होऊ शकतो आणि हाच त्रास पुढे जानेवारी टू
मार्च, हे जुलै टू सप्टेंबर आणि हे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. ह्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या या काळात ह्या व्यक्तीकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. आणि ह्या वर्षाच्या 2025च्या शेवटचे जे 3 महिने आहेत त्यातही तुम्हाला या व्यक्तीकडून काहीतरी नातेसंबंधात, मग ते तुमचं नातं मुलाशी असेल किंवा तुमचं कौटुंबिक म्हणजे तुमच्या नवऱ्याशी किंवा जे काही तुमच्या जोडीदाराबरोबरचं नातं आहे त्यात काही संघर्ष तुम्हाला करावा लागू शकतो. काही अडचणी त्यात येऊ शकतात. हे ह्या सगळ्याच कार्ड्सवरून वाटत आहे. आणि अर्थात ह्या अडचणी कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात येतील. यासाठी तुम्ही सकारात्मक विचार करून स्वतःला सुरक्षित ठेवून सतर्क राहायची आवश्यकता आहे. अशा माणसांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल, जी गोड बोलतायत पण त्यांचे हेतू चांगले नाही आहेत. अशी कोणती माणसं आहेत हे तुम्हाला पाहावं लागेल. कारण हे 12वं घर आणि शुक्र म्हणजे नक्कीच तुमच्या वैवाहिक जीवनात काही तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण हा त्रास होऊ नये यासाठी तुम्ही तुमची बुद्धी वापरावी असं हे कार्ड सांगतंय. तुम्ही बुद्धिमान आहात. तुम्ही जर जागृत राहिलात, सतर्क राहिलात तर ह्या सगळ्या अडचणींवर मात करू शकाल. फक्त सकारात्मक विचार करा, म्हणजे सगळ्या ह्या अडचणींवर मात करून तुम्ही पुढे जाल. जर हे रीडिंग तुम्हाला आवडलं असेल, ह्यातून मार्गदर्शन मिळालं असेल तर रीडिंगला लाईक नक्की द्या, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हालाही प्रोत्साहन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. आता आपण तुमचं रीडिंग करणार आहोत. पाईल नंबर 3साठी काय कार्ड्स आहेत पाहूया. पाईल नंबर 3. पाईल नंबर 3.
पाईल नंबर 3, 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 पाईल नंबर 3 तुमच्यासाठी 2025चं मुख्य कार्ड आलं आहे मंगळ. मंगळ ग्रह म्हणजे तुमची मेष रास असू शकते किंवा वृश्चिक रास असू शकते. आणि इथे हा विंचूसुद्धा आला आहे. ह्या राशींपैकी तुम्ही असू शकता किंवा जर हे रीडिंग तुम्ही ही पाईल निवडली आहे याचा अर्थ ह्या रीडिंगमध्ये तुम्हाला काहीतरी संदेश नक्कीच आहे. तुमची जी स्थिती आहे ती सध्या अशी असेल या वर्षभरात की काही व्यक्तींकडून तुम्हाला मंगळ ग्रह हा त्रास देणारा ठरू शकतो. काही व्यक्तींकडून काही त्रास तुम्हाला होऊ शकतो. काही अडचणी या वर्षभरात मानसिक त्रास, कारण 4th हाऊस आलं आहे म्हणजे मनावर तुमच्या या मंगळ ग्रहाकडनं काही वार होऊ शकतात. पहिले जे 3 महिने आहेत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, ह्यात तुमची सूर्याची ऊर्जा राहील. तुम्ही दूरदृष्टीने तुमची ऊर्जा सूर्याची आहे. तुम्ही दूरदृष्टीने विचार कराल, नियोजन कराल आणि त्याप्रमाणे कामं कराल. तुमचं काम बोलण्याचं असू शकतं किंवा तुमच्या या कामाबाबत अनेक जण चर्चा करतील असं सुद्धा होऊ शकतं. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप खुश असाल. तुम्हाला तुमच्या कामातून जे काही तुमचं जीवनात चालू आहे त्यात आनंद मिळेल. असा हा तुमचा जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचा महिना राहील. त्याच्या पुढे जे 3 महिने आहेत, एप्रिल, मे आणि जून, यासाठी ही कार्ड्स आली आहेत. हे विंचूचं कार्ड, बेल, थिंग्स अनसीन म्हणजे चंद्राचं कार्ड आहे आणि ऑब्स्टॅकल्स. आणि हा मंगळ ग्रह, यावरून हे लक्षात येतं आहे की मंगळ ग्रहाच्या योगामुळे कोणीतरी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला तुमचं जे काही काम आहे त्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल. त्यांच्याबाबत सावध राहण्याचा प्रश्न तेव्हा येईल जेव्हा त्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील, पण या गोष्टी गुप्त स्वरूपात होतील. तुम्हाला या गोष्टींचा अंदाजच नसेल की कोण आपल्या विरुद्ध काही वागत आहे. काही अडचणी कोणामुळे आपल्या आयुष्यात होत आहेत याचा अंदाज तुम्हाला येणार नाही. पण तरी तुम्ही तुमचं जे काही काम आहे ते सकारात्मक करत राहिलात तर ह्या अडचणींवर सुद्धा तुम्ही मात कराल.
चंद्राची ही जी ऊर्जा आहे ती चंचलता दाखवते. म्हणजे तुमच्या मनावर ह्या व्यक्तीमुळे, ह्या नकारात्मक ऊर्जेमुळे काही परिणाम होऊ शकतात. तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते. काही जण डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतात किंवा तुम्हाला झोप नीट लागणार नाही, चिंता राहील, असं काही होऊ शकतं. म्हणून तुम्ही जर सकारात्मक वाक्य लिहिलीत तर तुम्हाला त्यातून मदत मिळेल. त्याच्या पुढे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर यासाठी ही ऊर्जा आहे. ह्या कार्डवरून सुद्धा हेच दाखवतं आहे की ही व्यक्ती तुमच्या मनावर काहीतरी शाब्दिक वार करेल किंवा अशा काहीतरी गोष्टी करेल की ज्याने तुमचं मन चंचल होईल. ते एखाद्या तुमच्या कामावर लक्ष देऊ शकणार नाही. तुम्हाला डिस्टर्ब करण्याचं काम ही व्यक्ती करत राहील. जर तुम्ही ह्या कार्डवरून असं लक्षात येतं आहे की जर तुम्ही काही वाक्य लिहिलीत, सकारात्मक वाक्य लिहिलीत, तर तुम्हाला तुमच्या मनातले जे विचार आहेत या व्यक्तींमुळे किंवा आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जेमुळे जी काही चिंता तुम्हाला सतवत राहील, त्यातून जर तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर तुम्ही सकारात्मक वाक्य लिहिली पाहिजेत. त्यातून तुम्हाला ह्या सगळ्या अडचणींवर मात करता येईल. ही व्यक्ती सिक्रेट ॲडमायरर आहे. म्हणजे काय की त्या व्यक्तीला तुम्ही जे काही करताय ते आवडतंही आहे, पण त्या व्यक्तीला त्याचा त्राससुद्धा होतो आहे. कुठेतरी मत्सर, द्वेष त्याच्या मनात आहे. अशी कोणीतरी व्यक्ती आहे. त्या व्यक्तीपासून तुम्हाला सावध राहावं लागेल आणि स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्यान करणं किंवा कोणत्याही प्रकारे जी पद्धत तुम्हाला योग्य वाटते, सोपी वाटते, त्या पद्धतीने तुम्ही ह्या नकारात्मक ऊर्जेवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याच्या पुढे जो 2025चा शेवटचे 3 महिने आहेत, 2025चे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात क्लिन्झिंगचं हे कार्ड आहे आणि फोर्थ हाऊसचा जो मालक आहे तो सुद्धा चंद्रच आहे. आणि क्लिन्झिंग म्हणजे तुमची या व्यक्तीकडून जी नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात येईल ती तुमच्यातले दोष दाखवेल. त्यामुळे तुमच्यातले जे दोष आहेत ते कमी होतील, तुमचे गुण वाढीस लागतील आणि या नकारात्मक ऊर्जेचा फायदाच तुम्हाला तुमच्या आयुष्यात होईल. काही महिन्यांसाठी ह्या व्यक्तीकडून तुम्हाला त्रास जरी झाला तरी त्याच्या पुढे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही अनुभव तुम्हाला उपयोगी ठरतील असे होतील. तुमचा अनुभव वाढेल. कसं या नकारात्मक ऊर्जेला आपण हाताळायचं आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही तुमच्या कामानिमित्त अनेक ठिकाणी जाल आणि एखाद्या हिऱ्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कामात चमकाल. हिऱ्याला सुद्धा असंच दबाव, प्रेशर दिलं जातं. त्याप्रमाणे काही गोष्टी मधल्या
6 महिन्यात म्हणजे एप्रिल ते सप्टेंबरचा काळ, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा काळ तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो, पण त्याच्या पुढे येणारा काळ हा तुमच्यासाठी समृद्धी आणेल. तुम्हाला कामांच्या नवनवीन संधी येतील आणि तुमचं आयुष्य उजळेल. तुम्ही प्रगती कराल. तुम्ही तुमचं जे काही काम आहे त्यात उच्च पदावर काम कराल. तुम्हाला जर हे रीडिंग आवडलं असेल, ह्यातून काही मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक्स कॉमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.